हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे अयोध्या व्लॉगचा डे वनचा. तर रात्री आम्ही निघालो होतो 9-9:30 वाजता घरातून. गाडी बुक केली ती आणि मग पोचलो स्टेशनला. ट्रेन होती आमची 11:30 वाजता. मग तिथे वेळ होता म्हणून थोडेसे फोटोज वगैरे काढले. मग नंतर सकाळी 4:30-4:30च्या आसपास आम्ही पोचलो होतो. मग तिकडे उतरल्यानंतर हे स्टेशनच आहे. जे व्ह्यू तुम्ही बघताय स्टेशनलाच तिथे मंदिरसारखं मस्त सजवलेलं आहे. म्हणजे तिथे स्टेशनला तसं रेडी केलेलं आहे जेणेकरून आपल्याला फील व्हावं की आपण अयोध्येमध्ये एंटर केलेलं आहे. तर मग तिकडे आम्ही छान तिकडे हे व्हिडिओ वगैरे काढले, थोडेसे फोटोज पण काढले. व्ह्यू खूप मस्त होता, लाईटिंग वगैरे ह्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर मग आम्ही निघालो रूम शोधायला. तर ह्यांचं ही परिस्थिती होती कारण मी चिन्हला घेतले होते आणि सगळ्या बागा हेच घेऊन चालले होते. मग हळूहळू रूम शोधत आम्हाला एक रूम भेटली आणि त्या रूममध्ये येऊन आम्ही थांबलो. आले की पहिला चिन्नूला फीड वगैरे केलं. मग त्याला थोडा वेळ झोपवलं होतं कारण त्याला थोडीशी तब्येत अशी डाऊन वाटत होती त्याची. मग आम्ही फ्रेश वगैरे व्हायला निघालो. इथेच आंघोळ करून जाणार होतो पण म्हटलं तिथे घाटवर जाऊन आंघोळ करायचं. मग नंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर चिन्नूच उठला तेवढ्यामध्ये. मग त्याला घेऊन थोडंसं बाहेर दाखवायला वगैरे आले आणि तिकडं माकडं पण होते. मग त्याला ते दाखवलं आणि आमचं रूम बघा असं होतं. बघू शकता म्हणजे एकाच रूममध्ये आम्ही दोन फॅमिली थांबलो होतो कारण परत फक्त झोपायचं पण नव्हतं आम्हाला, फक्त थोडेसे बॅगे ठेवण्यासाठीच पाहिजे होतं म्हणून दोघांमध्ये एक रूम घेतला. आणि इकडे थोडेसे ग्रीन टी सोबत घेऊन आलं होतं म्हणजे आपल्या केटली तर आहे म्हणून ग्रीन टी पण बनवून पिऊ शकतो म्हणून. मग ते ग्रीन टी इथे बनवायला ठेवला होता आणि हे पाउचेस असं होते. नंतर मग ग्लास वगैरे काही नेलंच नव्हतं ह्यांच्यासाठी, खाऊसाठी 2 वाट्या नेल्या होत्या. मग ते 2 वाट्या आणि जे बॉटलचं जे झाकण असतं त्याच्यामध्ये पिण्यासाठी असं रेडी केलं. पण ते पिताच इतकं कडू लागलं मग ते काही गेलंच नाही. नंतर मग रेडी वगैरे होऊन आम्ही फ्रेश वगैरे होऊन रूममधून बाहेर निघालो आणि बाहेर येताच तिकडे कलरचं म्हणजे होळी होती तिथे तर तिथे कलरच लावले आम्हाला. सर्व असं मेला लागलेला आहे आणि गर्दी पण खूप आहे. तर आम्ही आता संगम घाटवर चाललो आहे म्हणजे आंघोळ वगैरे करायला. तिकडे फक्त फ्रेश होऊन आम्ही निघालो. आता तिकडे गेल्यावर आंघोळ वगैरे करेल. इकडून रिक्षा पकडावर लागल, फक्त चालत नाही जाऊ शकत, थोडंसं लांब आहे. हॅलो गेलं दिसतच. आता आम्ही पोचलेलो आहे संगम घाट ना. संगम घाट ना काय सरयू घाटला. तर आता आम्ही पोचलेलो आहे इथे सरयू घाटवर. छान आहे सीन, बघू शकता तुम्ही. हे सीन मस्त आहे. घाट पण एकदम सुंदर बनवलेलं आहे. ड्रेस खराबच होऊन जातं. तर इकडे माकडं बघा, भरपूर माकडं आहे. आणि आम्ही आता चाललोय घाटवर आंघोळ करण्यासाठी. इथे काय ह्यांना जमलं नाही म्हणजे बरोबर वाटलं नाही कारण पाण्याचं लेवल कमी होतं म्हणून आम्ही तिकडे चाललोय. हे पाईकडचं व्ह्यू किती छान आहे, मस्त आहे व्ह्यू. पोचलेलो आहे इथे येऊन.
बनाया गुण गोपाल किया वर रामचंद्र जी की जय श्री अयोध्या राम की लला जी की जय श्री पवन सुत हनुमान जी की जय। तिथंच थांबलेत हे गेले वासुदेवं परिते राम माधवं गोपिका वल्लभं हे दोघं आंघोळ करून येईपर्यंत आम्ही लेकरांना घेऊन बसलो होतो, म्हणजे त्यांचं खाऊ पिऊ वगैरे केलं. नंतर मग हे बाहेर आल्यावर मग आम्ही गेलो आंघोळ करायला. मग तोपर्यंत हे त्यांना बघत बसले होते दोघंजण लेकरांना. मग आम्ही थोडंसं एन्जॉय वगैरे केलं, थोडंसं आंघोळ वगैरे केलं, थोडं मजा केलं, थोडं फोटोज वगैरे काढलो. मग नंतर लगेच बाहेर आलो डोकं वगैरे ओलं न करता. आणि तिकडे चेंजिंग रूम पण होते चेंज करायला, तर तिकडे जाऊन चेंज वगैरे करून मग फ्रेश झालो. नंतर मग इकडे टीका लावून घ्यायचं होतं ते ह्यांच्याकडून, तर ते टीका वगैरे लावून घेतला आणि दक्षिणा वगैरे देऊन आम्ही मग निघालो पुढे मंदिरात जाण्यासाठी. इकडे ह्यांनी म्हणजे नवरा बायको आणि लेकरांचं जे म्हणजे तिघं आल्यावर जे पूजा असतं ना, ते पूजा वगैरे असं करून घेतलं, थोडेसे मंत्र वगैरे म्हणून घेतले. मग त्याचं दक्षिणा वगैरे त्यांनी जास्त मागत होता, पण आम्ही म्हणजे थोडंसं देऊन मग तिथून पाय वगैरे पडून निघालो. 12 कल्पेपती आहे. एक फोटो काढू देखो इधर वीडियो आहे. भगवान रामचंद्र जी के जो चेले हैं कितने शांत हैं यहाँ पे, कोई नुकसान नहीं करते। बोला भले संभाल के रखे लाइक करा दीजिए, बाकी और कुछ नुकसान नहीं। नंतर इकडे थोडा वेळ बसलो होतो, म्हणजे बाळांना फीड वगैरे करायचं होतं किंवा खाऊ वगैरे घालायचं असेल, जे काही जसं वेळ भेटेल आम्ही तसं करत होतो. आणि दूध पाण्याचं बॉटल तर सोबत होतं, जिथे तहान लागेल त्यांना पाणी पाजवतच होतो. आणि असं काही लाजायचं वगैरे काही नाही. जेव्हा आपल्याला बाळ असतं तेव्हा आपल्याला सगळं ॲडजस्टच करावं लागतं, नाहीतर मग कुठेच फिरायला वगैरे काहीच नाही जाऊ शकत आपण. जिथे वेळ भेटेल तिथे बाळांचं खाऊ वगैरे सर्व आपल्याला मॅनेज करावंच लागतं. नंतर मग इथे आम्ही मंदिरात जात होतो, हनुमानगडी जे मंदिर आहे तिकडे. तर आम्ही इथे होळी असल्यामुळे सगळं रोडवर सगळे रिक्षा बंद होते, सगळे ऑटो बंद. तर मग आम्हाला पूर्ण चालतच जावं लागलं तेवढं रस्ता. आणि भूक पण लागलं होतं, पण खाण्यासाठी सगळे हॉटेल बंद होते. मग कसं बसं करत चालत वगैरे तसंच तर इथे पोचलो आम्ही हनुमानगडीला. आणि ते बघा इतकी गर्दी होती. आणि मग तिकडे जाण्यासाठी म्हणजे आम्ही जावं का नाही हे असं चाललं होतं, का बाहेरूनच पाय पडून जावं, कारण इतकी गर्दी असल्यामुळे म्हणजे लेकरांना घेऊन ते तर पॉसिबलच नाही असं वाटत होतं. आणि चिन्नीला पण थोडंसं ताप आल्यासारखं वाटत होतं. पण फायनली आम्ही गेलो आतमध्ये, कारण लेकरं असले की लगेच सोडतात. मग ते पोलिसांना विचारून आम्ही गेलो पुढे, त्यांना विचारून मग दर्शन वगैरे केलं आणि तिकडे बसतो थोडं. मग तिथे चिन्नीला खाऊ वगैरे घातला. आणि इथे बघू शकता मंदिर किती छान आहे, छान होतं मंदिर. दर्शन वगैरे छान झालं. गर्दी होती ती एकदाच होती, नंतर मग थोडीशी कमी झाली. मग परत थोडंसं दर्शन वगैरे करून मग निघालो आम्ही. तर ना इकडे मंदिरमध्ये दर्शन वगैरे केल्यानंतर मग तिकडून असं राम मंदिरच्या मंदिरात जाताना एक हॉटेल नुकतंच ओपन झालेलं दिसलं. मग तिकडे गेलो. मग चिन्नूला तिकडे फीड वगैरे केलं, कारण त्याला भूक पण लागलं होतं, म्हणून फीड वगैरे केल्यानंतर तो झोपी गेला. मग जेवण वगैरे केलं. आणि असं होतं जेवणाचं काहीतरी, पण त्याला थोडीशी चव नसल्यासारखीच होती. आता जेवण वगैरे करून आम्ही मेन अयोध्याच्या मंदिरमध्ये जात आहोत. तर इकडे आधी रात्रीची जी आरती असते त्याचं पास वगैरे घ्यायचं आहे.
मग ते घेईल, मग आरतीचं बघेल. बघू शकता छान आहे बाहेर एंट्री. पण आज रंगपंचमी असल्यामुळे खूपच त्रास झालं यायला, म्हणजे काय रिक्षा नाही काय नाही, तसं चालत यावं लागलं. तर इकडे बघू शकता आणि येता सर्व चांगलं आहे. आणि इकडे लेकरांसाठी म्हणजे दाखवायला हॉस्पिटलचं वगैरे पण सोय आहे, औषधं पण देतात इकडे. मग चिन्नूचं थोडं तब्येत बरोबर वाटत नव्हतं म्हणून हे औषध वगैरे घेऊन आलो आम्ही. आणि इकडे वृद्ध माणसं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी व्हीलचेअर पण उपलब्ध आहेत, त्यांचेच माणसं घेऊन पण जातात, परत आणून पण देतात. दुपारी जास्त ऊन होते, तब्येत पण बिघडल्यासारखी वाटत होती, म्हणून आम्ही दुपारी रूमवर गेलो, थोडंसं रेस्ट वगैरे करून मग संध्याकाळी परत आलो मंदिरामध्ये यायला. तर आम्ही इकडे असं आतमध्ये आलेलं आहे. आणि हे बाहेरचं म्हणजे हे एकदम मेन मंदिर नाही आहे, हे बाहेरचं मंदिरचं असं लायनिंग आहे. तर तिकडे आम्ही फोटोज वगैरे काढले, इकडे शूज वगैरे ठेवलं. आणि आता इकडून आतमध्ये जाण्यासाठी सर्व आपलं मोबाईल बॅग वगैरे जे काय असेल ते सर्व जमा करावं लागतं. मेन मंदिरमध्ये काहीच अलाउड नाही आहे, म्हणून इकडे आता आम्ही सर्व जमा करणार होतो, म्हणून इकडे फोटोज वगैरे काढले आणि दर्शन वगैरे करून आता ते आलो. बाहेर आल्यानंतर मग भूक लागलं होतं, म्हणून तिकडेच रामकी रसोई म्हणून एक होतं थोडंसं लांब, तिथे मग आम्ही गेलो, तिथे जेवण वगैरे केलं. आणि सगळे फोटोज तुम्ही बघू शकता दिवसभर काढलेले. तर असे फोटोज होते. तर असा होता हा व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय विचारायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच रिप्लाय करेन. तर भेटूया परत अशाच एका व्लॉगमध्ये. तर दुसऱ्या दिवशी पुढे आम्ही काशीला जाणार आहे, तर त्याचाही व्हिडिओ येणार आहे, तेही नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.